काय घडलं तुमच्यासोबत? ही घटना कमीत कमी 3 वर्षापूर्वीची घटना आहे. माझा मित्र आणि मी जेजुरीला दरवर्षी जातो असतो की आमचं चालत जायचं प्लॅन असतो. चालत जातो कासारवाडी टू जेजुरी असं एक 70 किलोमीटरचा 65 किलोमीटरचा पल्ला आहे. तो एक दिवसात आम्हाला टाकायचा असतो. म्हणजे एक श्रद्धा आहे आमची दोघांची म्हणून जातो. माझा मित्र विपुराज आहे. तर लगातार आम्ही 3 वर्ष झाले जातोय चालत 70 किलोमीटरचं चालत जेजुरीला जाऊन गडावर दर्शन घेऊन मग तिकडे परत यायचं बसने किंवा कुठली व्हेकल अवेलेबल असते. मग जाताना चालत जात हो चालत येताना गाडी बस वगैरे किंवा मग याची प्रायव्हेट गाडी असेल तर कुणाला तरी बोलून ड्रॉप करतो. असं एकंदरीत आमचं असं. जेव्हा आम्ही आता 3 वर्षापूर्वी ज्यावेळेस तिसऱ्यांदा जेव्हा आम्ही गेलो तिथे त्यावेळेस आम्हाला एक घटनाचा एक अनुभव आला. तो अनुभव स्पेशल होता आमच्या. तर त्यावेळेस कोजागिरी पौर्णिमेची रात्र होती. आमचा प्लॅन झाला की चला आता जायचं. नवरात्री नुकतेच संपले होते आणि कोजागिरी पौर्णिमे दिवशी आम्हाला जायचं असं ठरवलं. रात्री जेवण वगैरे केलं. 10:30-11चा टाइम असेल. 10:30-11 असं काहीतरी टाइम. त्या टायमिंगला आम्ही निघालो कासारवाडी चालत. सोबत पाण्याचे बॉटल्स वगैरे घेतलं आणि कासारवाडी रात्रीचा टाइम असल्यामुळे रस्त्याला कोण नव्हतं. जसं कासारवाडी वगैरे क्रॉस झाली रापोळीचा पट्टा आला. बोलत टाइमपासमध्ये आम्ही मित्र आपण बोलतो. आता शेवटी रात्रीची वेळ होती. दुसरा काय पर्याय बोलत हे करत आम्ही निघालो. जसं खडकी कॉन्टरमेंटचा जो भाग आला त्यावेळेस तिथं कुत्र्यांचा खूप असा गोडवा. आता आम्हाला आधीपासून कुत्र्यांची आवड हा एक असतं. आणि माझा जो मित्र युवराज त्याच्याकडे ऑलरेडी डॉग होतं काही, त्यामुळे त्याला अजून जास्त आवड होती कुत्र्यांची. तर तो जस्ट तिथे एक अशी कुत्र्यांचा घोळका होता आणि तिथे एक व्हाईट कलरचं कुत्र होतं. आम्ही बोलता होता असंच मस्करी चालली होती आमची. तर त्यांनी त्या कुत्र्याला तो कुत्रा जवळ आला नाही का. जनरली स्ट्रीट डॉगच्या जवळ येतात असं तो जवळ आला आणि वास वगैरे गेले कुत्र्यांचा असं की अनोळखी लोक चालले. त्यांनी हे घेतलं स्मेल घेतला आणि नंतर मग हा त्याला असं टाइमपास मध्ये म्हणला की बाबा आम्ही जेजुरीला चाललोय. त्या कुत्र्याला म्हणला जास्त मस्करीमध्ये टाइमपास मध्ये आम्ही जेजुरीला चाललोय तू येतो का आमच्या बरोबर. तर तो आला तर तुला घरी घेऊन जाईल पाळत नाही का त्याला. आता कुत्र्याला म्हणला तुला पाळत घरी घेऊन जाऊ टाइमपास मध्ये असं एक. आता जनरली आपण मस्करीमध्ये जनरली बघतो स्ट्रीट डॉग जे असतात ते त्यांचा एरिया क्रॉस करून पुढे जात नाही. आम्हाला पण असं एक समज झालं की चलो बाबा जाऊ आपण. तर आम्ही त्याला बोललो तो आणि आम्ही पुढे पुढे चाललो. तर ते डॉग आमच्या मागे मागे आम्हाला वाटलं त्याचा एरिया असं तिथपर्यंत सांगितलं की तो परत त्याच्या एरियाला निघून जाईल. आम्ही निघालो सगळं खडकी कॉन्टोमेंटचा भाग क्रॉस झाला. येरवड्याचा भाग क्रॉस झाला. तरी तो आमच्या मागेच होतो. आम्ही येरवड्याला पुढे जातो. ब्रिज क्रॉस झाला. त्या ब्रिज क्रॉसची तर आम्ही थोडं चहा वगैरे घ्यायला थांबलो. सुमारे एक 1:30 किंवा 2 वाजले असतील असे या सुमारे. चालत चालत थोडा थकवा पण आला थांबून तिकडे थोडं चहा पिला बिस्किट वगैरे. आमच्यासोबत आम्ही त्याला पण बिस्किट चहा वगैरे दिला. बिस्किट वगैरे खाल्लं आणि निघालो सर. तो हडपसर पर्यंत आमच्या मागं होता. कमीत कमी आता ते अंतर 12-1 किलोमीटरचं असं. त्यांनी तेवढा पट्टा आमच्यासोबत चालत क्रॉस केला. हे त्यांचा भाग सोडून पुढे जात नाही आणि ह्या आपल्या बरोबर एवढ्या लांब आला. आम्हाला आधी वाटलं की आम्ही त्याला खायला देतोय म्हणून तो मागे येतो असं एक समजला. मग हडपसरचा ज्यावेळेस क्रॉस झाला त्यावेळेस मात्र मग जरा थोडी सकाळ 4-5 असं दरम्यान आम्ही पोहोचलो होतो फुलचुंगी वगैरे या पट्ट्यात. तरी तो आमच्या सोबतच होता. जिथं आम्ही चहा पिऊ जिथं आम्ही ब्रेक घेऊ तिथं तो पण थांबायचा. जिथं आम्ही थांबू तिथं तो थांबायचा. आमच्या सोबतच त्याचं सगळं तो तिथं थांबायचा. म्हणजे तुमच्या सोबतच चालत आमच्या सोबतच चालू. आणि असं पण नाही की तो खूप असा उंच वगैरे दिखपाळ असा. स्ट्रीट डॉग कसे असतात जेवायला भेटलं कधी नाही भेटलं ते तसेच असतं. मग फुरसुंगीचा पट्टा क्रॉस झाला आणि आम्ही जसं दिवेघाटचा जो पट्टा आहे
दिवेघाटच्या पट्ट्यामध्ये आम्ही पोहोचलो आणि तो घाट अवघड आहे अतिशय. म्हणजे आम्ही माणसाला तरी चालायचं म्हणतात, एवढ्या लांबून चालत घेऊन पायाला गोळे येत राहते आणि त्यात शूज वगैरे घातलेले असतात तर पायाला फोड वगैरे पण येतात, चालायला थोडा प्रॉब्लेम होतो. म्हणजे आपला अनुभव 2 वर्षाचा, त्यामुळे आम्हाला काही वाटत नाही. पण त्या कुत्र्याची पहिलीच वेळ, म्हणजे असं आमच्यासोबत घडायची पहिली वेळ की कुत्र कोणतरी आमच्या मागं एवढे लहान बांध आहे. आम्हाला शेअर करा थोडं. दिवे घाटाचा जो पट्टा होता तो क्रॉस करता करता त्याचे पाय धरत होते. आम्हाला ऑब्झर्व असं जे पुढे युरोप होता, मी मागे आणि तो माझ्या मागे. त्यात आम्ही एका रेषेत का चालू होतो कारण तो मागून गाडी वगैरे नको, समोरून पण कळलं पाहिजे. सकाळचा काही ड्रायव्हर वगैरे असतात, कोणी फास्ट वगैरे प्रॉब्लेम, त्यामुळे आम्ही एका लाईनीत चाललो. त्याबरोबर एक प्लॅन अशी बनली. तर पुढे आम्ही गप्पा मारत चाललो होतो. मग आमचा असा विषय निघाला की अरे काय असेल नाही तू बोलल्यामुळे हा येत असेल काय, आमच्या डोक्यात ते सूत्र चालू होते कशामुळे जे होते ते आमची जी श्रद्धा आहे खंडोबावरती, आमचं कुलदेव महाराष्ट्राचं जे आहे, तर मला वाटलं होतं की बाबा आमच्या रक्षणासाठी पण असू शकतो असं एक समज धरून त्याचं आम्ही एक नाव ठेवलं होतं की मल्हारी म्हणून नाव आम्ही ठेवलं होतं. म्हणजे युवराजनी चला आडेल नाही का जेजुरीला चाललोय म्हणून कुणामुळे भेटलं तर मल्हारी नाव ठेवलं. मग तो आमच्या मागे आम्ही आमच्या मागे येतो. आम्ही जिथे जेवायला थांबू असा एक किस्सा आला. दिवे घाट ज्यावेळेस क्रॉस झाला त्यावेळेस तो बसला, त्याला सहन नसेल झालं, डोळ्यातून त्याचे पाणी येत. आम्ही बघितलं की डोळ्यातून दोन्ही डोळ्यातून त्याचं पाणी येतं. म्हणजे चालायची सवय नसावी त्याची तेवढ्या एका दिवसात. आणि 40-1 किलोमीटरचा पट्टा क्रॉस झाला, 40-50 किलोमीटर. म्हणलं आम्ही तो बसला, मग आम्ही सोबत बसलो की बाबा काय झालं असेल, त्या कुत्र्यासोबत हा बसलो. त्याला काय झालं, काय बसला. मग आमच्या डोक्यात आलं की अरे आमचे एवढे पाय दुखतात, मग विचारलं त्याचे पण पाय दुखत असतात. मग एक प्राणी दया म्हणून आम्ही युवराज आम्ही त्याचे पाय पण दाबले, त्याला बरं वाटेल. आणि आमच्यासोबत आम्हाला पण वाटत होतं की आमच्यासोबत तो एंड पर्यंत थांबावा नाही. शेवटी ज्याच्या प्राण्यांची आपले हे असते आम्ही त्याला बांधून तर घेऊन होतो, तो स्वतःच्या मर्जीने येतो. तर मग असं करत मग दिवे घाट कसा बसा आम्ही क्रॉस केला. त्यांनी पण रडत वगैरे पाय वगैरे करत त्यांनी दिवे घाट आमच्यासोबत क्रॉस केला. दिवे घाटाच्या पुढे हॉटेल, त्या हॉटेलला आम्ही जेवायला तेवढं करून पाणी वगैरे निघू. तिथून आम्ही जेवायला थांबलो. मग त्याला पण आम्ही काहीतरी ऑर्डर केलं, चपाती वगैरे मागवली, त्याला पण टाकली, त्यांनी खाल्ली, पाणी वगैरे पिलं. आमचं जेवण झालं, बिल वगैरे भरलं, आम्ही निघायला. त्याला आम्ही शोधू, तो भेटलाच नाही. म्हणजे तो गायब झाल्यासारखं कुठं तरी गेला असं दुसऱ्या कुत्र्याच्या सोबत, कारण त्याचं एक मोठं एक कुत्रं होतं जर्मन शेपर्ड. मग त्याच्यामुळे त्याच्या भीतीने वगैरे पळाला. आम्ही बराच वेळ त्याची वाट बघितली. तिथं त्या हॉटेलच्या मागे शेत वगैरे होतं मोठं. आम्ही बराच वेळ त्याची वाट बघितली, तो काय आलाच नाही, गायब झाला, तो आलाच नाही. नंतर मग आम्ही 15-20 मिनिटं अर्धा तास झाला आम्ही वाट बघितली. म्हटलं थोडा वेळ थांबून बघू काय होतं ते. मग तो अर्ध्या तासांनी आम्ही आवाज देत त्याला मल्हारी वगैरे कुठे गेला. तो अर्ध्या तासांनी ते शेतात ना आला. तुम्ही तिकडे थांबलो होतो आम्ही त्याची वाट बघतो. ही असं सोडली होती की निघून जाऊ नाही. मग अर्ध्या तासाने तो आला. अर्ध्या तासाने मग आम्ही परत जे आमची होती रेग्युलर चालायची तसंच मी युवराज पुढे, मी मागे, माझ्या मागे तो डॉग चालत आता दिवे घाटाच्या पुढचा जो रस्ता आहे सासवड पर्यंत तो जरा एकदम लॉंग आहे, असा सरळ रस्ता आहे, वळणं वगैरे काहीच नाही. तो जरा खडतळ होता आमच्यासाठी. त्या रस्त्याने आम्ही चालत तो आमच्या मागं. बरेच असे ब्रेक घ्यायला लागले त्याच्यामुळे, कारण तो 2 वेळा मधनच गेला होता. त्याच्यासाठी आम्ही थांबायचो, बाबा उशीर झाला तर चालेल पण आम्ही थांबायचो त्यासाठी. मग तो पट्टा क्रॉस करता आम्हाला 6:30-7 वाजले, कारण बराच लांबचा पट्टा होता. 6:30-7 वाजले. मग तो आमच्यासोबतच बिस्किट पाव वगैरे. आता जेमते कमीत कमी 10 किलोमीटरचा असा प्रवास राहिला असेल. आता आम्हाला गड दिसत होता, जेजुरी दिसत होतं, म्हणजे राहिलं 10 किलोमीटर राहिलं होतं. आणि तसा तो आमच्या मागे येत होता.
आम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली की त्याला एवढा त्रास होत असताना पण तो कुठं मध्ये थांबला नाही किंवा मागे फिरला नाही, तो आमच्या सोबतच होता. तर जसं जसं गड आम्हाला दिसत आलं ना, तर दरवर्षी आम्ही जातो. आम्हाला काय होतं की गड दिसायला लागले की असं वाटतं कधी येतोय, पण ते येतच नाही जवळ, खूप लांब वाटतं. मग शेवटी पाय घासून फोडं वगैरे आलेले असतात, मग शूज काढा, असे भरपूर प्रकार झाले. मग जसं 10 किलोमीटर ते राहिलं, गडाची लाईटिंग वगैरे दिसायला लागली, म्हणजे रात्रीचा अंधार झाला. मग आम्हाला जरा भीती वाटली की बाबा समोरनं जर गाडी आली, त्याला उडवलं वगैरे तुम्ही तर काय करणार. मग आम्ही काय केलं, त्याला थोडं बाजूला, म्हणजे थोडंसं असं बाजूला त्याला घेतलं. आमच्या मागे होता, थोडं बाजूला घेतलं, आणि कुत्री पण होती पुढे, त्याला काही जण पोहायला. मग युवराज पुढे, आणि तो असं बाजूला चालत होता. मग पोचलो 11:30 वाजले. 11:30ला आम्ही जेजुरीत होतो, गडाच्या पायथ्याशी. तिथं बरेच काही कुत्री होती जी त्याला लुकत होती, वरती येऊन होते नाही, कोणच नव्हतं जास्त. मग त्याला जरा धोका निर्माण झाला. मग तो आम्हाला सोडून कुठंच जातो, आमच्या बरोबरच थांबतो. बरेचसे कुत्रे त्याच्या अंगावर वगैरे आले, अशा प्रकारे. मग मी गड म्हणलं चला आता जर वरती जाऊ. गड दरवाजे तर बंद झालेले होते गडाचे, म्हणजे आपण जेजुरीचं तुला माहिती आहे, आपण वरती गेलो की तुम्हाला हा दरवाजा आहे, जो मोठा दरवाजा आहे, तिथपर्यंतच तो दरवाजा बंद होता. तो सकाळी बोलतो देवाची पाडल्या 5-5:30ला तो दरवाजा बंद होतो. तर आम्ही तिथपर्यंत, म्हणजे आम्हाला चालवत नव्हतं एवढं, की चढवत नव्हतं वर जायचं. तो आमच्या पुढे होता त्यावेळेस, आमच्या एकदम पुढे तो चालत चालतो. मग आम्ही गड चढायला सुरुवात केली, हळूहळू म्हणजे पाय जात नव्हतं, तरी पण आम्ही पकडून कसं तरी वरती पोहोचलो. 70 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही त्या चढवलो. त्या दरवाजापर्यंत पोहोचलो. तिथून पुढे काही आम्हाला जाता येत नव्हतं, दरवाजा बंद होता. तिथे बराचसा असं भंडारा वगैरे पडला होता. युवराजच्या आम्ही असा विचार केला की आपल्यासोबत एवढं आम्ही डोक्याला लावलं, भंडारा दर्शन घेतलं नाही, तिकडनंच घेतलं, कारण वरती जाणं काही पॉसिबल नाही, दरवाजा बंद होता. मग तो भंडारा आम्ही लावला, त्याला पण लावला का पण आपल्यासोबत एवढा लांब आलाय आणि काय कारण असू शकतं आम्हाला काय त्यावेळेस माहीत नव्हतं. त्याला भंडारा लावला, आणि ज्यावेळेस आमचा परतीचा प्रवास चालू झाला, उतरायचा, त्यावेळेस आम्ही फोन करून, एक मित्र होता आमचा, त्याला बोलवलं होतं प्रायव्हेट गाडी, युवराजची गाडी होती, ती घेऊन बोलवलं होतं त्याला की बाबा आम्हाला येताना घेऊन जा, कारण रात्री 12 वगैरे वाजले होते, तेव्हा बस काय शक्य नाही, आम्हाला काही मुक्काम वगैरे करायचं नव्हतं. 1 दिवसाचा आमचा प्लॅन होता, एका दिवसात 70 किलोमीटर चालून दर्शन घेऊन यायचं. मग हा म्हणला होता की आपण बोललो होतो याला सोबत आला की घेऊन जाऊ, मग कसं करायचं. आणि त्याचं काय असं हे नव्हतं, ते कुत्रं होतं, त्याला तिथनं यायचं नव्हतं, तिथनं त्याला यायचंच नव्हतं आमच्यासोबत. त्याला बरंच आम्ही प्रयत्न केले, गाडीमध्ये बसवायचा, चल वगैरे नाही का असं करून, आम्हीच दिलं बिस्किट वगैरे, पण तो येतच नव्हता. शेवटी हा म्हणलं मी आता शब्द दिलंय, मग कसं करायचं नाही, काय असू शकतं बाकीचं काही, आता आम्हाला काय माहित नव्हतं ना, पहिलाच अनुभव होता. आणि एक कुत्रं आपल्याबरोबर 70 किलोमीटर येतं आणि त्याला तिथंच सोडून जाणं पण बरोबर होतं. त्याच्या होतं डोक्यात पाळायचं तर मग त्याला घेऊन जायचं. मग आम्ही तिघांनी त्याला पकडलं आणि गाडीत ठेवलं मागच्या सीटवर. निघायच्या प्रवासामध्ये आमचं बोलणं झालं की बाबा हे काय असेल, कशामुळं नाही का. आता जे मागच्या जन्मात काय जेजुरीला जाणं वगैरे राहिलं होतं, आम्ही बिलीव्हर आहे, आम्ही मानतो त्या गोष्टी की बाबा पुनर्जन्म होतात, खूप अशा गोष्टी असतात. तर मग माझं त्याचं बोलणं झालं की 2 गोष्टी असू शकतात, की एक तर त्याचा पुनर्जन्म असेल आणि त्याची इच्छा वगैरे राहिली असेल की मला जायचं होतं जेजुरीला, आणि दुसरी गोष्ट अशी की तो एक रक्षक म्हणून आला असेल, देवाने आमच्याबरोबर पाठवला असेल त्याला की यांना काय होऊन म्हणून ह्याला सोबत ठेवून, असं काहीतरी असू शकतं. तर मग आम्ही विचार करत करत त्याच विचारात म्हणलं बघू एकदा कोण ज्ञानी वगैरे पुरुष असेल त्याला विचारून बघू नंतर काय असेल नाही. तर मग त्याला आम्ही घेऊन निघालो आणि पोचलो, युवराजच्या घराच्या खाली पोचलो. घराच्या घरी त्याला बाहेर काढलं गाडीतून. किती म्हणजे काय टाइम झाला असेल ज्यावेळेस तुम्ही पोहोचलो? आता आम्ही कमीत कमी तेव्हा तिथनं 12-1:30ला आम्ही त्या हॉटेलमध्ये होतो. 2-2:30 3:30ला आम्ही पोहोचलो. 3:30 रात्रीचे वाजले. युवराजची आई मी कापून होतो, त्या आल्या होत्या. मग त्याला
आम्ही सांगितलं की असा तो झाला आणि हा आमच्या सोबत होता, त्याला आम्ही आणलंय सोबत, आता काय करायचं. मग त्यांनी सांगितलं की आपले जे डॉग आहे त्याचे 2 पिंजरे होते, ऑलरेडी डॉग होते, त्या एका पिंजऱ्यामध्ये त्याला आम्ही ठेवतो सकाळी. म्हणजे पिंजरा म्हणजे तो असा पार्किंगचा आपलं कसं असतं, बाहेर कडी असते आणि मग तिथं त्याला ठेवलं. थोडी भाकरी आणली, भाकरी वगैरे खाल्ली, पाणी वगैरे दिलं त्याला. एवढं आपण सकाळी बोलू, आता घरी जाऊ. मी घरी त्याला व्यवस्थित ठेवलं, बाहेर कुठं जाऊ नको म्हणून नाही का, आम्ही त्याला ठेवलं. सकाळी येऊन बघू आपण काय अशी जागा नव्हती जिथून तिथं तो जाईल म्हणून, अशी काय जागा. तर मग त्याला म्हणलो ठीक आहे. त्यांनी खाल्लं वगैरे होतं, अशक्त वाटत होतं वॉमिटिंगमुळे. त्याला ते बसायला झोपायला वगैरे ते पोता वगैरे दिलं, त्याच्यावर बसला झोपलो. सकाळी मग आम्ही बघू म्हणलं, त्याला बोलणं झालं, तो गेला झोपायला. थकलो होतो खूप, पायाला फोड वगैरे आले होते, खूप प्रचंड दुखत होतं पायाला. मग आम्ही आलो घरी निघून आणि सकाळी मग मी त्याला फोन केला की मी येतोय. तो म्हणलं मी अजून खाली, युवराजला फोन केला माझ्या मित्राला. तर मग मी येतोय बाबा तुझ्याकडं, आपण बघू त्याचं. तो म्हणला मी पण अजून गेलो नाही खाली, पण झोपलोच आहे मी, पाय दुखत होते. ठीक आहे मी पोचतो. मी आवरलं वगैरे सकाळी 9:30 वगैरे 10 वाजले आवरला आणि मी गेलो त्याच्या घरी. तर तो ऑलरेडी खाली आला. चर्चा चालू होती, म्हटलं काय चाललंय नाही, काकू वगैरे सगळ्या होते घरामध्ये. आम्ही बघितलं तर मी म्हटलं कुठे आहे मल्हारी नाही. तो म्हणला अरे आम्ही सकाळी आलो, काकू आली, काकू घर वगैरे झाडते. कुत्र नव्हतंच तिथं. नव्हतं म्हणजे कोणीतरी दरवाजा उघडला असेल किंवा माझ्या असं डोक्यात आलं असेल. तर म्हणलं नाही रे, म्हणलं कोण गेलंच नाही माझ्या घरात. आमच्यासाठी शॉपिंग होतं, गेलं कुठे अचानक जाणार कुठं ते अचानक. म्हणजे कोणी जर दरवाजा उघडला नसेल त्याला जायला चान्स नव्हता ना. मी त्याला विचारतोय की काय झालं असेल. तो म्हणला घरातलं कोण बाहेर गेलंच नाही. आणि ते कुत्र अचानक तिथनं, ते जी कडी होती ती आतमधल्या साईडने होती, ती आतल्या साईडने होती. म्हणजे घरात म्हणजे बाहेरनं पण कोण उघडायला चान्स नसतो. म्हणजे घरात जाताना आपण कसं दार बंद करून निघतो, तसं त्यांच्या पार्किंगला तसं तो आतमध्ये नाही. तर मग आम्ही विचार केला की गेलं कुठं असेल, काय झालंय, गायब तर नाही झाला, अचानक कसं होऊ शकते. आसपास बघू आपण, कुणी दरवाजा उघडला असेल, लहान मुलं वगैरे असतील. मग आसपास कासरवाडीमध्ये आम्ही सगळीकडे शोधलं. जिथं रेल्वे पटरी आला या साईडला भरपूर ठिकाणी आम्ही त्याला शोधलं, तो काय भेटलंच नाही. मग आमच्या डोक्यात विचार आला की ह्याला जिथनं आपण घेतलं होतं खडकी कॉन्ट्रॅक्टमधनं आपल्या मागं आलं होतं, तिकडं असेल मग तिकडं जाऊन बघितलं. तरी पण तो तिथं नव्हता, तिथं पण नव्हतं. एकंदरीत आम्हाला असं वाटलं की त्याला जेजुरीतच थांबायचं होतं का, तो येत नव्हता, आम्ही त्याला फोर्स करून आणलं का असं. पण अचानक त्याचं गायब होणं म्हणजे आमच्यासाठी आश्चर्यचकित गोष्ट होती की कसा गायब झाला तो, का असं. कारण आमच्या सोबत जो 70 किलोमीटर एवढा चालला, त्रास सहन केला, रडला, पाय वगैरे आम्ही दाबले, म्हणजे असं त्या सगळ्या आठवणी. आम्ही त्यांचे पाय दाबले, दुखत होते. आम्हाला माहिती आहे की बाबा आमचे पाय दुखतात आहे, पण आम्ही सांगू शकतो, मी युवराजला सांगू शकतो की अरे माझे पाय दुखतात आहे. युवराज मला सांगू शकतो, तो नाही सांगू शकत त्याला काही त्रास होतो. आम्हाला माहित होतं की एवढा आमचा पट्टा आहे, त्याला तेच त्रास होत असतो, ते पाय पण झालं, अशा आठवणी होते. मग आता आम्ही त्याला शोधायचा खूप प्रयत्न केला. आम्ही आठवडाभर त्याला शोधत होतो, पण तो आम्हाला भेटला.